नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट प्रतिभा सुभाष देवी. मी पुण्याहून बोलते आहे आणि आजचा माझा विषय आहे सावरकर सनातनी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती आणि त्यांच्या विचारांवरती बोलायचं, धाडस करायचं म्हणजे सूर्याला काजव्याचा प्रकाश दाखवण्यासारखं आहे. सावरकर सच्चा देशभक्त, प्रखर क्रांतिकारक, तर्कशुद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, गतकालीन घटनांचं संकलन करून ग्रंथ लिहिणारे इतिहासकार, सक्रिय समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, मराठी भाषेला नवनवीन शब्द देऊन समृद्ध करणारे भाषाशास्त्रज्ञ, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या सावरकरांनी भारतभूमीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये आपलं सर्वस्व वाहिलं होतं. सावरकर सनातनी आहेत. सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे शाश्वत, जे जीवित आहे, की ज्याला अंत नाही, असा तो हिंदू धर्म. सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला ते पितृभू आणि पुण्यभूमी मानतात. आणि हाच तो हिंदू. हिंदू म्हणजे काय? तर सर्व जाती आणि सर्व पंथांना समाविष्ट करून घेणारा तो हिंदू धर्म. हिंदू धर्माला असा एकच धर्मग्रंथ नाही आहे, कारण त्याचे धर्मतत्व विस्तृत आहेत. मुसलमानांचा धर्मग्रंथ कुराण आहे, इंग्रजांचा बायबल आहे, पण हिंदूंचा असा एक धर्मग्रंथ असा एक नाही आहे. 2 पुठ्ठ्यांमध्ये ही सगळी धर्मतत्व सामावू शकत नाहीत. तो इतका विस्तृत आहे आणि अगाध आहे की ज्याला अंत नाही आहे. युगायुगांपासून चालत आलेलं म्हणजे रसायनशास्त्र, विज्ञानशास्त्र, शरीरशास्त्र अशी जी अनेक शास्त्र आहेत ती साधू संतांनी आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झालेली आहेत. म्हणजे असा एकच असं धर्म नाही आहे, धर्मग्रंथ. आणि सावरकर हिंदू धर्माबद्दल अत्यंत सोपी व्याख्या करतात. ते म्हणतात, सर्व जाती, सर्व पंथ, सर्वांना एका ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणारा तो हिंदू धर्म. देश म्हणजे अगस्तीच्या ओंजळीतले महासागर, तसे 30 कोटी लोकांचं राष्ट्र सामावलेलं आहे त्याच्यामध्ये. असा हा हिंदू धर्म. देशप्रेम म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व अशा विचारांनी ठाम असलेल्या सावरकरांचे विचार जर आज पाहिले तर आजच्या परिस्थितीची अत्यंत विलक्षण चीड येते. कारण त्या हिंदुत्वाच्या भावनेचं जे स्फुल्लिंग आहे ते स्वातंत्र्यानंतर नागरिकांच्या मनात रुजवलं गेलं असतं तर देशाचं चित्र आज काही वेगळंच दिसलं असतं. खरं तर हिंदू धर्म सात्विक आहे, तो क्षमाशील आहे, क्रोधशील पण आहे, पण तो सर्वांना सामावून घेतो. तर सावरकरांच्या मते आपल्या मूळ वंशजांनी सप्तसिंधू नाव निवडलं आणि तेव्हापासून आपल्याला सारं विश्व सिंधू किंवा हिंदू या नावाने ओळखायला लागलं. सावरकरांनी ठामपणे सांगितले की हिंदुत्व हा एक शब्द नाही आहे, तर तो इतिहास आहे. ते पुढे असेही म्हणतात की सर्वांनी हिंदुत्वाच्या भावनेचं स्फुल्लिंग आपल्या मनामध्ये जतन करून ठेवलं पाहिजे. हिंदू धर्म हा क्षमाशील तर आहेच, पण सात्विक आहे आणि बदल स्वीकारायची त्याची तयारी आहे. आणि ते विचार सावरकरांच्या मनामध्ये अत्यंत रुजलेले होते. ते स्वतः त्यांचे विचार त्यांनी बदललेले आहेत. त्या काळामध्ये त्यांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिराची स्थापना केली. कारण पूर्वी अस्पृश्य लोकांना मंदिरात जायची परवानगी नव्हती, तर त्यामुळे त्यांनी ते मंदिर मुद्दाम उभा केलं. नंतर काही आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिले. त्या काळामध्ये सावरकरांच्या मनामध्ये किती प्रगल्भ विचार होते हे आपल्याला ह्या उदाहरणावरून दिसून येतं. ते म्हणतात, खरा धर्म मानव धर्म आहे आणि खरा जो देश आहे तो पृथ्वी आहे आणि खरा राजा आहे तो ईश्वर आहे. जातीभेद मोडण्यासाठी त्यांनी 7 बेड्या तोडण्याचं आव्हान केलं. या 7 बेड्या कोणत्या? तर व्यवसाय बंदी, वेदोक्त बंदी, रोटी बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी आणि याची बंदी, स्पर्शबंदी आणि बेटीबंदी.
या सगळ्या बेड्या तोडा असं ते का म्हणतात? त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की पूर्वी काही राजकीय आणि धार्मिक कारणांसाठी मुसलमानांनी हिंदूंचा काही घात केला असेल त्याच्यापेक्षाही जास्त घात बंदी आणि रोटीबंदी आणि बेटीबंदी या रूढींनी आपल्या हिंदूंचा घात झालेला आहे. या बेड्या जर स्वातंत्र्यानंतर सुद्धा तोडल्या गेल्या असत्या तर आज देशाचं चित्र काही वेगळंच झालं असतं. सावरकरांच्या मते आजच्या ज्या कोलाहल निर्माण झालेला आहे किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यांच्या विचारांचा त्याच्यावरती अंमल झाला पाहिजे खरं म्हणजे. आणि ही हिंदुत्वाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंगाची जतन करून ठेवली पाहिजे. सर्वांनी एका छताखाली एकत्र येऊन नवराष्ट्राची उभारणी करण्याची गरज आहे. आणि अनेक आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकात्मतेची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि या आव्हानांना